नमस्कार. आज आपण बहिणाबाई चौधरी यांनी लिहिलेल्या जीव देवानं धाडिला या कवितेतील काही ओळी पाहत आहोत. जीव देवानं धाडिला, जन्म मने आला आला, जवा आलं बोलावन, मौत मने गेला गेला. जीव देवान धाडिला, जन्म मने आला आला, जवा आल बोलावन, मौत मने गेला गेला. आला सास गेला सास, जीवा तुझा रे तंतर. अरे जगन मरण एका सासाचं अंतर. जग जग माझ्या जीवा, असं जगन तोलाच. उच गगना सारख, धरत्रीच्या रे मोलाच. खरोखरच बहिणाबाई चौधरी या ज्या कवयित्री होत्या, त्यांचा जीवनाबद्दल किती सूक्ष्म अभ्यास होता पहा. अगदी जीवनाचं गणित या ठिकाणी मांडलेलं आहे. काय जीवन? श्वास घेतला आणि सोडला, श्वास घेणं आणि सोडणं, म्हणजे एक श्वास, एका श्वासामधील अंतर म्हणजे जीवन. हे खूप मोठं गणित आणि खूप मोठं तत्वज्ञान त्यांनी एका ओळीमध्ये मांडले. पण दुसरं, बहिणाबाई चौधरी आपल्या जीवाला संदेश देतात. जग जग माझ्या जीवा, असं जगन तोलाचं. म्हणजे तुला मौल्यवान जीवन जगायचंय, सुंदर जीवन जगायचंय, त्याच्यासाठी तुझा जन्म झालेला आहे. ते मौल्यवान कसं पाहिजे? तर ते खूप मोठं, अनंत, आकाशासारखं पाहिजे, गगनासारखं पाहिजे. आणि त्याच्याच बरोबर धरत्रीच्या रे मोलाचं. म्हणजे ही जी आपली पृथ्वी माता आहे, ही आपली भूमाता आहे, ही जी आपल्याला अन्न, वस्त्र, निवारा या सगळ्या गरजा आपल्या पूर्ण करते. खूप मौल्यवान असं जिचं आपलं काम आहे, तिच्यासारखंच आपलं जीवन हे परोपकारासाठी आहे, लोकांच्या कल्याणासाठी आपण वाहून घेतलं पाहिजे. असा खूप मोठा अनमोल संदेश बहिणाबाई चौधरी यांनी आपल्या कवितेतून घेतलेला आहे. धन्यवाद.